फोन करतो एवढं गोडच रे हे. मी खूप कमी. शौर्य शिवा कसं वाटतंय? बाबा खूपच मस्त. खूप छान. खूप छान वाटतंय. आज आपण बरेच या वर्षांनी ठिकाणी असं एका शेताच्या व्हिजिटवर आलेलो आहोत आणि खूपच सुंदर वातावरण आहे, गावाकडचं वातावरण, आणि तेही आपल्या आप्तेष्टांसह खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. धन्यवाद. बोल ना. ओके. नाही काही नाही, शेतात यायची माझी खूप इच्छा होती खूप वर्षापासून. आज खूप आनंद होतोय, ते पण आपलं कोणाचं तरी शेत बघायला मिळतंय. मी नाही. गौरी त्याच्यावर बसून फोटो घे ना. घाबरतो उगाच. हो ना, गौरीला कशाला आवडतो? त्याची आई बघते आपल्याकडे. पन्नास देते आई तुला गौरी. आईचं लक्ष आहे कोण बाळाला त्रास. गौरी त्रास देते. कावळा बसणार आहे त्यामुळे पाठीवरती. म्हणजे बाळाला गौरी सांगतो. गौरी सगळे घाबरतात. बाहेर परदेशी हिरेबडी बनवून पॅकिंगचे जे जातं ना त्याच्याकरता ती चाललेलं आहे. मग ते कसं फक्त पिकवायचा माल पावडर टाकून ही फक्त सगळं आपलं गावरानी आणि टोपल्यांमध्ये हा आणि ते काय होतं पॅकिंगची जे रबडी बनते ना आपण हॉटेलला यायला पॅकिंगचं तुम्हाला जे येतं ती कारखान्यात जाऊन डायरेक्ट मग ती कसं आहे काय ती गोल्डनचं 1 किलो पर्यंत फळत होती आणि आपले साधे एकदम गावरांचे 1 किलो पर्यंत होतं. 1 किलो एकदम मोठं. पण ती सगळं परदेशात जातं पॅकिंगने, म्हणजे ती पॅक होऊन जातं कारखान्यात असं. हे गावरान पेरू आहेत, हे चिकू आहेत. मी तुम्हाला खायला देतो. वरती पण आहे पेरू. वरती बी येतं, मी काढतो तुम्हाला खायला देतो. खाऊन बघा, हे गावरान येते. पेरू काढतो ना मी. पेरू आहे. हा हे गावरान पेरू. इकडे आहे रे. तुम्ही देत हे हा कच्चा आहे का? तो चांगला आहे तिकडे. इथं कुठे रे? खाली भरती. द्या मला द्या. गुड कॅच. इकडे. हे मला. करते ना. जनावर पण सांभाळायची, शेती पण करायची, बाय प्रॉडक्ट पण काढायचे. दूध पण विकता का मग तुम्ही? दुधाचा धंदा जास्त आहे आमचा. म्हशीचंच चवरत पिशवीपेक्षा ना कधी बी असं रतिबाचं दूध घ्यायचं, म्हणजे गावाकडचं असू द्या, ती पातळ असू द्या, त्याने पाणी ओतू द्या, पण ती दूध चांगलं, भेसळ नाही. आणि भेसळ कोणत्या दुधात आहे, जे प्लांटला दूध जातं हे मोठाले लोकच बेसळ करतात. हे मोठाले लोक आहेत ना, गरीब शेतकरी बेसळ करीतच नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. आमच्या गायांना आहे ना, गायांना इंजेक्शन नाही, काय नाही. गाय ह्या वातावरण चांगलं आहे ना, जसे खेड्यातले लोक कोरोनात जे होते ना त्यांना काहीच नाही झालं, आणि सिटीतले येशीतले लोक त्यांना लगेच ही व्हायचं, कोरोना व्हायचा का नाही. आणि खेड्यातले एकदम प्रतिकार शक्ती त्यांची चांगली ना, प्रतिकार शक्ती यांची चांगली. तसंच गाया बी आमच्या चांगल्या आता, पण बेसळ करणारे हे मोठे लोक आहेत, ज्यांचे प्लांट येतं, ज्यांचे हे येतं, ते पिशवी पॅकिंगने डायरेक्ट जातं. हे मोठ्या लोकांचे, गरीब लोक इंजेक्शन तसं द्यावं लागतंय. संकरित येताना जर काही थोडंसं आपलं जसं थंडीत वातावरण जर बदललं की इंजेक्शन द्यावं, तसं त्यांना बी द्यावं लागतं. पण इतकं नाही एवढं. खेड्यातल्या गायांचं चांगलंच असतं. तुम्ही बी दूध घेता नाही ना,
म्हशीवाल्याने पाणी ओतू द्या, पण म्हशीवाल्याचं दूध हा गवळ्याचं दूध काय घ्यायचं ते भेसळ करीत नाही ते फक्त काय ओतणार, पाणी ओतणार. पाणी ओतलेलं काही नाही, पण अहो माग ते बेसळीचे जे दूध धरलं ना युरिया बिरिया नाही टाकत ते. तुम्हाला सांगतो ती कुत्र्याला जर पाजत कुत्र्याची केस जायचे म्हणलं किती विषारी आहे. हे पैसे करता लोक काही करते. जास्त आहे ना महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये जास्त चालते ही. अख्ख्या भारताला गुजरात पुरवतोय आपल्याला शेंगेला. महाराष्ट्रात तर भरपूर आहे, पण आता काय झालंय संकरित जनावर बिनावर आलेत ना त्याच्यामुळे आपल्याकडे याय नाही शेंग असं झालंय. घ्या ना एक फोडून तर कवळं आहे थोडस घेत छान. नाही तर किती कशी शेंगा निघल्या असते याला, पण कधी काढणार आहे भुईमूग? नाही पावसाने नाही झालं. हे नाही पाणी जनावर जास्त येते रान जनावर येते तिने काय केलं पूर्ण उकारलंय की वेल येत ना पूर्ण उकरून टाकलं. याला काहीच ठेवलं नाही, याला काहीच नाही ठेवलं हाय का? अच्छा अच्छा. ते जनावरांनी खाऊन टाकलं रान जनावरांनी. मग फक्त पाला राहिला आपल्या गायांना. याचा हे पाला मात्र गायांना देत आहे. गायांनाच पाला चारायचा. इकडे इकडे फिरणार प्राणी. तो ॲक्युरेसी पण होतं. बॅलन्सिंगमुळे जरा बॅलन्सिंगचं ब्रेनचं जरा व्यवस्थित होतं. बिगर चप्पलचं चालायचं निम्मा त्रास कमी होणार तुम्हाला. सकाळचं उठलं ना तिथं फरशीवर का होईना पण बिगर चप्पलच चालायचं सकाळ सकाळ. आता सकाळचं चालू सगळी भरली इथं ते बंधारा जवळ आहे ना, तिथं पाझर येतच होता खाली साधारण 50 फूट. काही विहीर हा मग बापरे. पाणी साठणार कसं? संकरित आणले ती याचे कान बघ. हे नवीन संकरित आहे. आणि हे छोटे हे गावरान येतात. हे गावरान येते बारीक छोटे कान आहेत ते लांब संकरित येतात. ते बोर जातीचं आहे, हे बिट्टलचे येतात. संकरित म्हणजे मी एक्सप्लेन करा ना काय. संकरित म्हणजे हे जे नवीन पैदास केलेली आहे ना, जशी संकरित गाय आली तयार तसं हे संकरित येतं. हायब्रिड टाईप. ही बोर जातीचं आहे, ही बिट्टल जातीचं आहे. आणि हे एकदम गावरान पाहायला हे गावरान येते. हे गावरान हे छोटे छोटे कानाचे हे गावरान येते. हे 5 वेगळ्या जातीचे नवीन. मला फोटो काढायचा तुमचं झालं की सर. ह्याची वाढ जास्त होती आणि विक्रा जास्त होती. 10,000 रुपयांकडे जातो. आता हे मेल फिमेल कसं ओळखायचं? तर बकरा बकरी कसं ओळखायचं असं विचार. बकरा बकरी आहे ना, हे काय हे काय हे बकरा आहे. हे त्याच्या इथं हे असतं मानेला. नाही नाही हे याच्यावर कोण काय ज्ञान पाझळ हे बकरा आहे. ओके. ही बकरी